माझ्या फोनची रिंग वाजली म्हणून मी माझा फोन चेक केला, तर समोरून चेतनचा फोन होता. मी फोन रिसीव्ह केला. चेतन समोरून मला विचारत होता, अरे विजू, आवरलं का तुझं? तसं मी म्हणालो, हां माझं आवरलेलं आहे. तसा पलीकडून चेतनने फोन कट केला. मित्रांनो, चेतन हा माझा इंजिनिअरिंगपासूनचा मित्र आणि त्यानंतर आम्ही पुण्यामध्ये एकाच कंपनीमध्ये कामाला पण लागलो होतो. आणि कॉलेजमध्ये असताना माझा आणि चेतनचा अजून एक मित्र होता, त्याचं नाव सागर. पण तो मात्र आता मुंबईला कामाला असायचा. तसा सागरचा आणि आमच्या दोघांचा सारखा कॉन्टॅक्ट असायचा. फोनवर आम्ही नेहमीच बोलायचो, पण भेट मात्र जास्त करून होत नव्हती. त्यामुळं सागरने एक प्लॅन बनवला होता. सागरचं एक फार्म हाऊस खोपोलीमध्ये होतं. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरून खंडाळ्याचा घाट क्रॉस करून पुढं गेलं की खोपोलीच्या आसपासच त्याचं ते फार्म हाऊस होतं. सागर पण एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर कामाला होता. पैशाची त्यांना कमी नव्हती. तसे ते राहायला मुंबईमध्येच असायचे. पण सागर मात्र नेहमीच शनिवार रविवार सुट्टी असली की त्याच्या फार्म हाऊसवर यायचा. आणि तो बऱ्याच वेळा मला आणि चेतनला म्हणायचा की शनिवार रविवार ज्यावेळी मी माझ्या फार्म हाऊसवर असतो त्यावेळी तुम्ही दोघं पण एकदा या. खरं तर आम्हाला पण खोपोलीला सागरच्या फार्म हाऊसवर जायचं होतं, पण आमच्या कामाच्या आणि घरच्या व्यापातून आम्हाला कधी टाईम मिळत नव्हता. पण आज मात्र आम्ही त्या कामातून सुद्धा वेळ काढून सागरच्या त्या फार्म हाऊसवर जायचा एक प्लॅन बनवला होता. 6 वाजता आम्ही आमच्या कामावरून परत आलेलो होतो. संध्याकाळचं चहा पाणी नाश्ता वगैरे झाल्यानंतर 7 वाजेपर्यंत इथून निघायचं असं आमचं प्लॅनिंग होतं. बरोबर 7 वाजता माझ्या घराच्या बाहेर एका गाडीचा हॉर्न वाजला. मी लगबगीने माझी कपड्यांची बॅग घेतली आणि दरवाजाच्या बाहेर आलो. चेतन घरासमोर येऊन मोठमोठ्याने गाडीचा हॉर्न मारत होता. चेतनची स्वतःची 4 व्हीलर होती. मी ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसलो. अर्ध्या पाऊण तासाचं ट्रॅफिक आम्हाला लागलं. त्यानंतर आम्ही पुणे सिटीच्या थोडंसं बाहेर पडलो. आता आम्हाला मुंबई पुणेचा एक्सप्रेस हायवे लागला. ऑगस्ट महिना चालू होता. पावसाची बारीक रिमझिम ही सारखी चालूच असायची. जसं आम्ही पुण्याच्या बाहेर पडलो होतो तसा एकदम रिमझिम पाऊस चालू झाला. संध्याकाळची 8 वाजत आली होती आणि जसं जसं आम्ही लोणावळ्याच्या दिशेने पुढं जाईल तसं तसं आता धुकं पण दाट पडायला लागलं होतं. बाहेरचा तो रिमझिम पाऊस, रस्त्यासमोर आणि डोंगरावर पसरलेलं ते दाट धुकं, त्यामुळं आम्हाला पुढचं काही व्यवस्थित दिसत नव्हतं. बाकीच्या सगळ्या गाड्या पण फॉग लाईट लावून एकदम हळू स्पीडनं पुढं चालल्या होत्या. एरवी आम्हाला पोचायला 2 तास लागले असते, पण आज मात्र आम्हाला एखादा तास जास्तच लागणार, पण कमी लागणार नव्हता. आता लोणावळा संपून खंडाळ्याचा घाट लागला होता. रात्रीच्या वातावरणातलं घाटातलं ते विहंगम दृश्य बघत बघत कसा घाट संपला ते आम्हाला कळलंच नाही. आता घाट संपल्यानंतर आम्ही भरधाव वेगाने आमची गाडी पुढं पळवायला लागलो. पोटात कावळे ओरडायला लागले होते, कारण आम्हाला भूक पण खूप लागली होती. चेतन सारखा म्हणत होता की कुठल्या तरी हॉटेलवर जेवायला थांबू, पण सागरने आमच्यासाठी जेवणाचा बेत आधीच आखून ठेवलेला होता. आम्ही आता भरधाव वेगाने खोपोलीच्या दिशेने पुढे सरकायला लागलो होतो. एव्हाना 10 वाजत आले होते. रस्त्याचं ट्रॅफिक आता बरंचसं कमी झालेलं होतं आणि पुढं आता एक आम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा होता, कारण सागरचं फार्म हाऊस मेन एक्सप्रेस हायवेपासून बरंचसं आतमध्ये होतं. आम्ही आमची गाडी सर्व्हिस रस्त्याने खाली घेतली आणि पुन्हा आम्ही लेफ्टला वळालो. तो रस्ता सिंगल लेनचा होता, म्हणजे एक पदरी होता, पण त्या रस्त्याने कसलीच रहदारी दिसत नव्हती. आजूबाजूला दुतर्फा फक्त मोठमोठी झाडं आणि मोठमोठे डोंगर, आणि रात्रीच्या अंधारामध्ये ते डोंगर खूपच भयानक वाटत होते आणि ती मोठमोठी झाडं मोठमोठ्या राक्षसांप्रमाणे भासत होती. आम्ही 10 मिनिटाचं अंतर पुढं गेलो असेल तेवढ्यात पावसाची रिमझिम आता चांगलीच वाढली होती. त्याच्यामुळं चेतनने गाडीचा वेग थोडासा कमी केला. आम्ही आता गाणे ऐकण्यामध्ये चांगलेच मग्न झालो होतो. दोघंजण आता मोठमोठ्याने त्या गाण्याबरोबर गुणगुणायला लागलो होतो. तेवढ्यात अचानक आमच्या गाडीला कसला तरी झटका बसला, कारण आमच्या डाव्या बाजूने काहीतरी वस्तू पळत पळत गाडीच्या आडवी आली होती आणि आमच्या गाडीला धडकली होती. आणि त्या आवाजाने आम्ही दोघं पण दचकलो होतो. चेतनने जोरात गाडीचा ब्रेक मारला, तशी गाडीची टायरं फरफटत गेली आणि गाडी थोडीशी पुढे जाऊन थांबली. आणि अचानक आमच्या गाडीच्या खालून एक प्राणी बाहेर पडला
ते एखादं जंगली तरस वाटत होतं आणि ते लंगडत लंगडत पुन्हा जंगलाच्या दिशेने पळून गेलं. झालेला प्रकार आमच्या लक्षात आला. गाडीच्या डाव्या बाजूने ते तरस पळत आलेलं असावं. कदाचित त्याला रस्ता क्रॉस करायचा असेल आणि त्याच गडबडीत ते आमच्या भरधाव वेगाने धावणाऱ्या गाडीच्या आडवं आलं आणि आमच्या गाडीला धडकलं. पण ही धडक काही छोटी मोठी नव्हती. ते तरस खूपच जोरात आमच्या गाडीला येऊन धडकलं होतं आणि ती धडक झालेला आवाज एवढा मोठा होता की आम्हाला असं वाटायला लागलं की गाडीचं पण काहीतरी फुटलेलं असणार. आता गाडी थांबलेलीच होती. मी चेतनकडे बघायला लागलो. चेतननी मला इशारा केला आणि आम्ही दोघंजण एकाच वेळी गाडीतून खाली उतरलो. कारण अशा सुनसान रस्त्यावर गाडी थांबवून गाडीतनं खाली उतरणं खूपच धोकादायक असतं. पण गाडीच्या समोर नेमकं काय झालंय हे पण बघणं खूपच गरजेचं होतं. आम्ही दोघं पण गाडीतून खाली उतरलो आणि हळूहळू चालत गाडीच्या पुढच्या बाजूला गेलो. पुढच्या बाजूला जाऊन बघितलं तर गाडीच्या पुढच्या बंपरच्या खालची बाजू चांगलीच फुटली होती. आम्ही पुन्हा सगळ्या बाजूने गाडीचं एकदा चेकअप केलं आणि पुन्हा एकदा आम्ही गाडीमध्ये जाऊन बसलो. त्यानंतर मी चेतनला म्हणालो, आता इथे जास्त वेळ थांबायला नको, आपण पटकन सागरच्या घरी जाऊया. गाडी जी काय रिपेअर करायची आहे ती आपण उद्या सकाळी बघू. चेतनला पण माझं म्हणणं पटलं आणि तो गाडी चालू करायचा प्रयत्न करायला लागला. पण अचानक गाडीला काय झालं काय माहीत, गाडी चालूच होईना. चेतनने बराचसा प्रयत्न केला. आता मात्र आमच्या दोघांना खूपच टेन्शन यायला लागलं. तसे आम्ही दोघं पण घाबरट स्वभावाचे नव्हतो, एकदम धाडसी होतो. पण आता परिस्थितीच अशी होती की कुणालाही भीती वाटली असती. सुनसान अनोळखी रस्ता, रात्रीची वेळ, बाहेर रिमझिम पाऊस चालू आणि त्यातच आमची गाडी अशी सुनसान ठिकाणी बंद पडलेली. त्याच्यामुळं क्षणभर आम्ही थोडंसं घाबरलो. चेतनने पटकन त्याचा मोबाईल काढला आणि तो सागरला फोन लावायला लागला. सागरने फोन उचलला आणि सागर विचारायला लागला, काय रे, एवढा उशीर कसा काय लागला, कुठं आहेत तुम्ही अजून? तसं चेतन सागरला सांगायला लागला, अरे सागर, इथे थोडासा प्रॉब्लेम झाला. धोका आणि पावसामुळं आम्हाला थोडासा उशीर झाला, पण रस्त्यात एक ठिकाणी आमची गाडी एका प्राण्याला धडकल्यामुळं गाडीचा पुढचा पार्ट थोडासा फुटलेला आहे. गाडी चालूच होत नाही. तसं सागर पुढून म्हणाला, तुम्ही तिथंच थांबा आणि तुमची लोकेशन मला शेअर करा. मी 1 तासाभरातच माझी गाडी घेऊन तुम्हाला तिथं न्यायला येतो. असं सांगून सागरने फोन ठेवला. आता आमच्यासमोर 1 तासभर सागरची वाट बघण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. आता आम्ही दोघं असंच गाडीमध्ये टाईमपास करत बसलो होतो. तेवढ्यात अचानक माझी नजर गाडीच्या आरशातून मागच्या बाजूला गेली. मला गाडीच्या मागच्या बाजूला कुणीतरी उभं असलेलं दिसलं. त्या गोष्टीला बघून मी थोडासा दचकलोच. पण चेतनचं मात्र तिकडे लक्ष नव्हतं. तो त्याच्या मोबाईलमध्येच काहीतरी बघण्यामध्ये मग्न झालेला होता. तसं मी चेतनला माझ्या हाताने हळूच टच केलं. तसं तो माझ्याकडे बघायला लागला आणि मी त्याला बोटानेच गप्प राहण्याचा इशारा करत करत गाडीच्या मागं कुणीतरी असल्याचं त्याला इशारा करून सांगितलं. तसं त्याने पण ड्रायव्हर साईडचा आरसा नीट ॲडजस्ट केला आणि तो त्या आरशातून मागं बघायला लागला आणि त्याला पण ती मागं उभी असलेली व्यक्ती दिसली. आम्ही दोघं एकमेकांकडे बघायला लागलो. दोघं पण खूप घाबरलो होतो. भीतीने आमचे हातपाय थंड झाले आणि अचानक ती मागची व्यक्ती चालत चालत पुढे यायला लागली. तरी पण आम्ही दोघांनी धीर खचू दिला नाही. ती व्यक्ती आता गाडीच्या डाव्या साईडने चालत चालत माझ्या साईडच्या खिडकीजवळ येऊन उभी राहिली. मला तिकडं बघायची सुद्धा भीती वाटत होती, पण मी हळूच तिरक्या नजरेने बघत होतो. आता मी वळून त्या खिडकीकडे बघितलं तर गाडीच्या खिडकीजवळ एक म्हातारी व्यक्ती उभी होती. एक म्हातारा माणूस होता तो. साधारण 70-75च्या आसपास त्याचं वय असावं. धोतर आणि सदरा परिधान केलेला, डोक्यावर पाऊस लागू नये म्हणून पोतं घेतलेलं होतं आणि तो आमच्या दोघांकडे एकटकपणे बघायला लागला होता. हळूच त्याच्या पांढऱ्या दाढी मिशा फुरफुरल्या आणि तो गालामध्ये हसला आणि आमच्याकडे बघत म्हणाला, काय साहेब, काय मदत पाहिजे होती का? काय झाले तुमच्या गाडीला? आता त्या माणसाचा आवाज ऐकून आमच्या जीवामध्ये थोडासा जीव आला. कारण आता आम्हाला कळलं होतं की हा एक माणूस आहे आणि तो पण म्हातारा. तो आम्हाला काही इजा पोचवू शकणार नाही आणि आम्ही दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला. पुन्हा मी त्या म्हाताऱ्या माणसाकडे बघत त्याला सांगायला लागलो,
अहो, आमच्या गाडीच्या आडवा कोणता तरी प्राणी आला आणि तो आमच्या गाडीला धडकला आणि तो प्राणी धडकल्यामुळं आमची गाडी आता चालूच होत नाही. आमचा मित्र आम्हाला घ्यायला येतोय, पण त्याला यायला तासभर लागेल, म्हणून आम्ही इथंच थांबलो. तसं तो म्हातारा माणूस आमच्या दोघांकडे बघत म्हणाला, अहो पण इथं गाडीत कुठं थांबणार तुम्ही, आणि हा रस्ता चांगला नाही, आजूबाजूला जंगली प्राणी फिरत असतात. तुमची काय हरकत नसेल तर तुम्ही माझ्यासोबत आमच्या हवेलीवर चला ना. मी इथे एका हवेलीवर कामासाठी असतो. आमच्या साहेबांची हवेली खूपच मोठी आहे, ते पण मुंबईला असतात. कधीतरी सुट्टीच्या दिवशी ते इथे राहण्यासाठी येत असतात. आता एवढी मोठी हवेली इथं मोकळीच आहे, मी तरी एकटा तिथं काय करणार. जर तुमची काय हरकत नसेल, तुमचा मित्र येईपर्यंत तिथं थांबा. आता तो असं म्हणला तसं मी आणि चेतन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. खरं तर आम्हाला पण गाडीमध्ये थांबणं खूपच रिस्की वाटत होतं, पण असंच कोणत्याही अनोळखी व्यक्तीचं ऐकून कोणत्याही अनोळखी घरामध्ये जाणं पण खूपच चुकीचं होतं. आम्हाला काय करावं ते कळत नव्हतं. तो माणूस मात्र आमच्या उत्तराची वाट बघत तसाच खिडकीत उभा होता. मी चेतनकडे बघत चेतनला म्हणलं, एकदा सागरला फोन करून बघ. चेतनने सागरला फोन केला. सागरने सांगितलं की अजून त्याचा नोकर आलेला नाही, तो पण मोठ्या पावसामध्ये अडकला. त्याला यायला किती वेळ लागेल हे माहिती नव्हतं, त्याच्यामुळे अजून बराचसा वेळ आम्हाला इथंच थांबावं लागणार होतं. त्यानंतर मी चेतनकडे बघत चेतनला विचारलं, आता काय करायचं आपण. तसं तो म्हातारा माणूस पुन्हा एकदा आमच्या दोघांकडे बघत म्हणाला, साहेब तुम्ही कसलंच टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या वडिलासारखं आहे, हे काय इथंच आहे आमची हवेली. असं म्हणून त्यानं रस्त्याच्या डाव्या बाजूला बोटाने इशारा केला. मी आणि चेतननी पण त्या दिशेला बघितलं आणि खरंच त्या दिशेला एक मोठी हवेली होती. खरं तर एवढ्या सुनसान ठिकाणी कुणाचं घर असेल असं आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, पण ती हवेली मात्र आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघत होतो. आणि त्या म्हाताऱ्याचं ते आपुलकीचं बोलणं आणि ती हवेली बघून आम्हाला वाटायला लागलं की थोडा वेळ त्या हवेलीमध्ये जाऊन थांबणंच आमच्यासाठी योग्य ठरणार आहे. चेतनने पण मला मानेने होकार दिला आणि आम्ही दोघंजण गाडीतून खाली उतरलो. पुन्हा गाडीच्या काचा लावून आम्ही गाडी लॉक केली आणि आम्ही त्या म्हाताऱ्यासोबत हळूहळू त्या हवेलीच्या दिशेने चालायला लागलो. ती हवेली त्या डांबरी रस्त्यापासून साधारणतः 150-200 मीटरच्या अंतरावर असावी. पावसाची रिमझिम चांगलीच वाढली होती आणि आम्ही त्या कच्च्या रस्त्याने चालत चालत त्या हवेलीच्या एकदम जवळ जाऊन पोचलो. तो म्हातारा माणूस आता पुढं झाला आणि त्याने त्या हवेलीचं ते भलं मोठं गेट उघडलं आणि आम्ही त्या गेटमधून आत जात त्या हवेलीकडे बघायला लागलो. खूपच मोठी आणि आलिशान हवेली होती. त्या हवेलीला 2 मजले होते. त्या हवेलीकडे बघून वाटत होतं की याचा मालक खूपच श्रीमंत असावा. आम्ही त्या हवेलीचं निरीक्षण करत असतानाच एव्हाना तो म्हातारा त्या हवेलीच्या मेन दरवाजाजवळ पोचला होता आणि त्याने तो दरवाजा पण उघडला होता. त्यानंतर तो आमच्या दोघांकडे बघत म्हणाला, या ना साहेब आतमध्ये. आम्ही दोघं आता चाचपडत हळूहळू पुढं चाललो. आम्ही आमच्या चपला बाहेर काढल्या आणि आम्ही त्या दरवाजातून आतमध्ये गेलो. ती हवेली जेवढी बाहेरून भारी दिसत होती त्याच्यापेक्षा भारी आणि आलिशान ती आतमधून होती, एकदम पंचतारांकित हॉटेलसारखी. हवेलीच्या मेन दरवाजातून आत गेल्यावर मोठा हॉल लागत होता. हवेलीच्या सेंटरमधून दोन्ही साईडचे 2 जिने वरच्या बाजूने जात होते आणि दुसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीला जाऊन मिळत होते. हॉलच्या मधोमध मोठमोठे उंची सोफे ठेवलेले होते आणि त्या हॉलच्या मध्ये एकदम राजेशाही टेबल ठेवलेला होता. त्या टेबलावर बरीचशी भांडी पण होती. त्या म्हाताऱ्याने आम्हाला सोफ्यावर बसायला सांगितलं. तसं मी आणि चेतन जाऊन त्या सोफ्यावर बसलो आणि त्या हवेलीचं आतून निरीक्षण करायला लागलो आणि ते वैभव आमच्या डोळ्यांमध्ये टिपायला लागलो. खूपच मोठी हवेली होती ती. वरच्या मजल्यांवर जवळजवळ 7-8 रूम तरी असाव्यात आणि खालच्या मजल्यावर किमान 3-4 खोल्या असाव्यात, एवढी मोठी हवेली होती ती. तो म्हातारा आता किचनमध्ये गेला आणि 10-15 मिनटामध्येच आमच्यासाठी पाणी आणि चहाचे 2 कप घेऊन आला. आमच्या दोघांचे घसे सुकलेलेच होते. आम्ही ते पाण्याचे ग्लास आमच्या गळ्यामध्ये रिते केले आणि आमचा घसा ओला केला. तसं आम्हाला बरं वाटायला लागलं. त्यानंतर आम्ही त्या चहाचा आनंद घ्यायला लागलो. तो वापरलेला चहा आम्हाला त्या पावसाळी वातावरणामध्ये खूपच छान वाटला. तेवढ्यात अचानक वरच्या मजल्यावरून एक मंजूळ आवाज आला, बळीराम कोण आले रे.
तसं मी आणि चेतन दचकून जिन्याकडच्या बाजूला बघायला लागलो आणि हळूहळू जिन्यावरून एक स्त्री खाली उतरत आली. ती स्त्री एकदम सुंदर होती, एकदम अप्सरेसारखी. गोरी पान, चेहऱ्यावर एक वेगळंच तेज, अंगावर भरपूर दागिने, निळ्या रंगाची उंची साडी. मला हे थोडंसं विचित्रच वाटलं. एवढ्या सुनसान ठिकाणी हवेली आणि या हवेलीमध्ये एवढे दागिने घालून ही सुंदर स्त्री कशी एकटी राहत असेल, हाच मला प्रश्न पडला होता. आता आमच्या लक्षात आलं होतं की त्या म्हाताऱ्याचं नाव बळीराम आहे. तसं तो बळीराम पळत आला आणि त्या बाईला सांगायला लागला, मालकीनबाई, या दोघांची गाडी इथंच रस्त्याला बंद पडली होती आणि त्यांचा मित्र त्यांना घ्यायला येणार आहे, पण त्यांना यायला टाईम लागेल म्हणून मीच त्यांना इथं घेऊन आलेलो आहे. तसं ती बाई आमच्याकडं स्मित हास्य करत बघायला लागली आणि म्हणाली, अजिबात लाजू नका. तुम्हाला वेळ लागत असेल तर आजची रात्र इथंच राहा. बळीराम, त्यांच्या जेवणाची आणि बाकीची सगळी व्यवस्था कर. असं सांगून ती बाई पुन्हा त्याच जिन्यावरून वरच्या बाजूला निघून गेली. आता एक 5-10 मिनटं मी आणि चेतन आमचे मोबाईल काढून जरा मोबाईलमध्ये टाईमपास करायला लागलो. पण अचानक मला असं जाणवायला लागलं की माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले आणि मला चक्कर येते की काय असं मला वाटायला लागलं. मी चेतनकडे बघितलं तर चेतन पण त्याचं डोकं त्याच्या दोन्ही हातांमध्ये घट्ट धरून बसलेला होता. जणू काही त्याचं पण डोकं दुखत असावं. आणि 5च मिनिटात आमच्या दोघांची पण शुद्ध हरपली. आम्ही धाडकन त्या सोफ्यावर पडलो. पुन्हा मला अचानक जाग आली. किती वेळ आम्ही त्या सोफ्यावर पडलो होतो हे मला माहीतच नाही. आणि मी उठून डोळे चोळायला लागलो आणि समोरचं दृश्य बघतोय तर काय, आम्ही ज्या आलिशान हवेलीमध्ये गेलो होतो, जिथलं वैभव बघून आमचे डोळे दिपले होते, ती हवेली म्हणजे एक खंडर होती. मगाशी जे आलिशान पडदे या हवेलीमध्ये होते ते आता पूर्णपणे फाटलेले होते. भिंतींची खूपच पडझड झालेली होती. मगाचा आलिशान सोफा आता एकदम जुन्या काळातला सोफा असल्यासारखं वाटत होता. त्याला बिळं पडलेली होती. समोरच्या राजेशाही टेबलाचा एक पाय तुटून पडलेला होता. घरामध्ये सगळीकडे कोळ्यांच्या जाळ्या पसरलेल्या होत्या. सगळ्या वस्तूंवर धूळ पडलेली होती. आत्ता आम्हाला मगाशी जे दृश्य आम्ही बघितलं ते स्वप्नात बघितलं होतं की काय तेच कळेना. आता मी झटकन चेतनकडे बघितलं. तो अजून पण शुद्धीवर आलेला नव्हता. मी माझ्या हाताने त्याला हलवलं तसं तो पण त्याचे डोळे चोळत उठला आणि तो पण आता इकडे तिकडे बघायला लागला. आणि आता त्या घरामध्ये झालेला तो बदल बघून तो पण एकदम चकित झाला. मगाशी बघितलेलं ते सत्य होतं की आत्ता बघतोय ते सत्य आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. त्या घरामध्ये फक्त एकच दिवा जळत असल्यासारखा दिसत होता. मी पटकन माझ्या खिशातला माझा मोबाईल बाहेर काढला आणि त्या मोबाईलचा टॉर्च लावला. चेतनने पण त्याच्या मोबाईलचा टॉर्च लावला. आमच्या दोघांना आता कळलं होतं की आम्ही कुठल्या तरी संकटामध्ये फसलोय आणि आम्हाला इथून बाहेर पडायचं होतं. आता आमच्या अचानक मनात आलं की मगाच्या सुंदर घराची अवस्था जर अशी असेल तर मगाशी जो म्हातारा आणि जी सुंदरबाई या घरामध्ये होती ती नेमकी कोण होती आणि ते आता कुठे गेले. मी पटकन चेतनच्या जवळ गेलो आणि चेतनला विचारायला लागलो, तो मगाचा म्हातारा कुठे गेला आहे आणि ती बाई कुठे गेली. तसं चेतन माझ्याकडे बघत मला गप्प बसण्याचा इशारा करायला लागला आणि तो मला म्हणाला, आपल्याला काय करायचं आहे, पटकन इथून बाहेर पडूया. हळूहळू जाऊन मेन दरवाजातून बाहेर पडू. आम्ही आता दोघंजण उठलो आणि एकमेकांच्या हाताला धरून मोबाईलच्या प्रकाश झोतामध्ये बाहेर जाण्याचा मार्ग शोधायला लागलो. तेवढ्यात अचानक माझा पाय कशावर तरी पडला. मी दचकन खाली बघितलं तर मगाशी आम्ही ज्या चहाच्या कपामध्ये चहा पिलो होतो त्यातला एक कप माझ्या पायाखाली आलेला होता. मी त्या कपाकडे टॉर्च मारला तर माझ्या लक्षात आलं की तो कप एकदम लाल भडक झालेला आहे. जणू काही त्यामध्ये चहा नाही तर रक्त आणलेलं असावं. मी हळूच खाली बसलो आणि तो कप माझ्या हातामध्ये घेतला आणि त्या कपामध्ये बघायला लागलो तर मित्रांनो त्यात खरोखरच रक्त होतं. चेतननी पण तो रक्ताने माखलेला कप बघितला आणि अचानक आमच्या लक्षात आलं की आम्ही मगाशी जे चहा म्हणून पिलो तो खरं तर चहा नव्हता, ते रक्त होतं. मला एकदम उचमळून आलं आणि मी तिथंच उलटी केली. चेतननं माझ्या खांद्याला धरून मला उभं केलं आणि तो माझ्या कानाजवळ येऊन म्हणाला, थोडा धीर धर, आपल्याला काही करून इथून बाहेर पडायचं. आणि आम्हाला तेवढ्यात
त्या घराचा मेन दरवाजा दिसला आणि त्या दरवाजाच्या बाजूलाच एक छोटा दरवाजा दिसला आणि त्या खोलीतूनच आता कसला तरी आवाज येत होता. आम्ही हळूहळू आवाज न करता त्या मेन दरवाजाकडे सरकत होतो आणि अचानक त्या मुख्य दरवाजाकडे जाताना आमची नजर हलकीशी त्या छोट्याशा खोलीमध्ये गेली आणि त्या खोलीमधलं दृश्य बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मगाशी जो बळीराम नावाचा म्हातारा आम्हाला या घरामध्ये घेऊन आलेला होता, तो म्हातारा त्या खोलीमध्ये होता आणि मगाशी आमच्या गाडीला जो प्राणी धडकला होता, तो प्राणी त्या खोलीमध्ये होता आणि बळीराम एखाद्या हिंस्र प्राण्यासारख्या त्या प्राण्याच्या मृत शरीराचे लचके तोडायला लागला होता. त्याचं सगळं तोंड रक्ताने लाल भडक झालेलं होतं. तो त्या शरीराचे लचके तोडताना वेड्यासारखा घुरघुरत होता. खूपच भयानक वातावरण होतं. माझं आणि चेतनचं शरीर लटलट कापायला लागलं. अंगातलं त्राण गेलं. हातपाय एकदम सुन्न झाले. डोकं चालेनसं झालं. आम्हाला आता खूपच भीती वाटायला लागली. जर आपण बाहेर पडताना थोडा जरी आवाज त्या बळीरामला गेला आणि त्याने जर आपल्या शरीराचे असे लचके तोडले तर आपलं काही खरं नाही. पण आम्ही तसंच धाडस करत करत आमच्या मुख्य दरवाजाजवळ पोचलो आणि अचानक माझा पाय लागून त्या घरातल्या एका भिंतीच्या कडेला ठेवलेलं एक मोठं भांडं धाडकन खाली पडलं. तसं बळीराम एकदम दचकला आणि तो त्याचं खायचं सोडून पुन्हा त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घ्यायला लागला. आम्ही दोघं पण शांत उभे होतो. आम्हाला आता वाटलं की आपलं संपलं. तो आता येऊन आपल्या शरीराचे लचके तोडणार आणि तो आता हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने पुढं यायला लागला. तेवढ्यात जिन्यावरून एक वेगळाच आवाज आला, बळीराम. तो आवाज मगाच्याच बाईचा असावा असं आम्हाला वाटलं आणि आम्ही जिन्याच्या दिशेने बघायला लागलो आणि अचानक जिन्यामध्ये एक विचित्र बाई आली. मगाशी जी बाई बघितली होती ती बाई आणि ही बाई दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. तिच्या अंगावर तीच निळ्या रंगाची साडी होती, पण चेहरा मात्र पूर्णपणे विद्रूप होता. केस विस्कटलेले होते. साडी ठिकठिकाणी फाटलेली होती. अंगावर मोठमोठ्या जखमा होत्या. पूर्ण शरीर सडल्यासारखं झालेलं होतं. तोंडातून रक्त सांडत होतं आणि त्या बाईला धड चालता पण येत नव्हतं. ती जशी जिन्याजवळ आली तशी धाडकन जिन्यावर पडली आणि ती जिन्यावरून रांगत रांगत खाली यायला लागली. तिचं ते विचित्रपणे रांगणं बघून आमचा जीव आता इथंच जातोय की काय असं आम्हाला वाटायला लागलं. बळीरामपेक्षा विचित्र ती बाई दिसत होती. आता सगळं प्रकरण आमच्या लक्षात आलं होतं. हे घर, हा बळीराम आणि ही बाई ही सगळी पिशाच्च होती आणि आम्ही त्यांच्या फेऱ्यात अडकलो होतो. आम्ही पटकन त्या मुख्य दरवाजाच्या कडीला हात घातला आणि जोरजोराने कडी उघडायचा प्रयत्न करायला लागलो, पण तो दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळं आम्ही तो दरवाजा उघडू शकत नव्हतो. आता ती बाई आणि तो बळीराम हळूहळू आमच्या दोघांच्या जवळ यायला लागले. आम्ही दोघांनी आमच्या डोळ्यांवर हात ठेवले आणि आम्ही खाली बसलो. आता जे काय होईल ते होईल. आम्ही होणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आता आमच्या मनाची तयारी केली. तेवढ्यात अचानक दरवाजा बाहेरून कुणीतरी उघडल्यासारखं जाणवलं आणि आम्ही दोघांनी दचकून बाहेर बघितलं. बाहेर सागर आलेला होता. आम्ही विजेच्या चपळाईने त्या दरवाजातून बाहेर उडी टाकली तसं सागर आम्हाला म्हणाला, पळा पळा, पटकन रस्त्याकडे पळा. आम्ही तिघे पण आता विजेच्या वेगाने जोरजोराने वाट दिसेल तिकडे पळायला लागलो. कितीतरी वेळ आम्ही पळतच होतो आणि पळत पळत आम्ही शेवटी त्या डांबरी रस्त्याजवळ आलो. पळून पळून आम्हाला धाप लागली होती. आम्ही कसं तर आमच्या गाडीजवळ आलो तसं सागर पटकन आमच्या दोघांकडे बघत म्हणाला, इथून गाडी पटकन बाहेर काढा. हा परिसर चांगला नाही आहे. या एरियामध्ये कधीच थांबायचं नाही आणि तुमच्या गाडीला काहीच झालेलं नव्हतं. तुम्ही फक्त या पिशांच्या फेऱ्यांमध्ये अडकला होता. मी आणि चेतन पटकन गाडीमध्ये बसलो. चेतनने स्टार्टर मारला तर काय आश्चर्य, गाडी लगेच चालू झाली. सागर पण त्याच्या गाडीमध्ये बसला आणि आम्ही तिघांनी आमच्या दोन्ही गाड्या पटकन तिथून पळवायला सुरुवात केली. आम्ही आता सागरलाच फॉलो करत होतो. 15-20 मिनटं पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी सागरने गाडी थांबवली. आम्ही पण सागरच्या गाडीपाठोपाठ गाडी थांबवली. सागर आता गाडीतून उतरून आमच्याजवळ आला आणि आम्ही सागरला विचारायला लागलो, सागर, हे सगळं काय आहे? त्या घरामध्ये नेमकं काय आहे? तसं सागर आमच्याकडे बघत सांगायला लागला, अरे मित्रांनो, ते घर म्हणजे एक झपाटलेलं घर आहे. बऱ्याच दिवसापूर्वी त्या घरामध्ये एक बाई आणि त्यांचा नोकर मेलेल्या अवस्थेमध्ये सापडले होते. तेव्हापासून त्या घरामध्ये त्या दोघांचा आत्मा फिरतो
असंच तुमच्यासारखं सावज त्यांना सापडलं की ते त्यांना फूस लावून त्या घरामध्ये नेत असतात आणि त्यांना शिकार बनवत असतात. सागरच्या तोंडून हे शब्द ऐकताना माझ्या अंगावर भीतीने शहारे यायला लागले. चेतनचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. एवढे दिवस आम्ही भूतांबद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या, पण आम्ही कधीच त्यावर विश्वास ठेवला नव्हता. पण आजचा हा प्रसंग आमच्याबरोबर घडल्यामुळं आम्हाला त्याचं गांभीर्य आज लक्षात आलं होतं.